लक्ष द्यायचं आहे। आणि लाईटचा जो प्रॉब्लेम आहे, आपण नंदुआबाच्या गावाला 132 केवी 33 केवी आता नंदुआबाच्या गावाला मंजूर झालेले आहे। 132 केवी जळगाव ग्रामीण मध्ये एक पण नव्हतं। प्रत्येक ही दोघं कामं आपण मंजूर केली जवळपास 100 कोटीच्या वरती MSDBची। आणि या वर्षभरामध्ये या परिसराचा लाईटचा प्रॉब्लेम 100% सुटणार आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आणि विटनेसचं सोलरचं काम चालू आहे। 3000 शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल 1 वर्षभराच्या। विटनेसचं काम सुरू आहे सोलरचं। पहिला टप्पा झालाय, रात्री 7 चावतो, 12 वाजता लाईट येते, जपमध्ये वगैरे जातो वाहमध्ये। तो कार्यक्रम बंद करणार आपल्याला। दिन को जाने को ना लाईट गिर गया चलो घर को, अशा पद्धतीने आता आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की आपण एवढ्या पुरतं मर्यादित न राहता चांगली कामं करा। गावामध्ये असं वागा की नम्र वागा। काय गावात मग त्रास काय झाला, जर तुला कौतुकी विना ना काऊ माती दे, हा सगळी कार्यक्रम होईल ना। गुलाब पाटील चांगला हो, पण हे गुलाबराव पाटील जर निघून आला ना, हा मातून जाईल, हा त्रास देतो। माझी हात सोडून विनंती कार्यकर्त्याला, तुमच्यापासून लोकांना आनंद वाटला पाहिजे। तुम्ही असं काम करा की लोकांनी म्हणलं पाहिजे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते सोन्यासारखे आहे। काम नका करा, दरवाजे आलेल्या माणसाची गोड बोला, त्याचं समजून घ्या। विरोधक आता काय, विरोधक काय बोलतील ते माणूस मुलकट चालायचं आपली काय विषय। त्यामुळे आता तुम्हाला सोन्यासारखी संधी आहे, चांगलं वागा, प्रेमाने वागा। जो दुश्मन आहे ना त्याच्याशी बी गोड बोला। असा काय लागतं, समजू नका त्यांचं। यात आपला कार्यक्रम कसा केला आहे, आपणही तसा कार्यक्रम करायला पाहिजे। थोडं राजकारणी व्हा, आपण सरळ चालतो, आपला कार्यकर्ता एकदम जागेत असतो, आपलं काही विचार करत नाही। असं शांततेत घ्या। पोलीस स्टेशनच्या भानगडीत इतक्या कमीत कमी आणता येतील तेवढा आणण्याचा प्रयत्न करा। तसं अंगावर आलं तर शिंगावर घ्या, सोडायची गरज नाहीये। हे गांडूपणाचं लक्षण नाहीये, पण नम्रतेने वागा। आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं काम करू नका। शेत रस्त्याच्या भानगडीत पडू नका। आपली लोक शेत रस्त्याच्या भानगडीत पडतात, मी तर डायरेक्ट सांगतो नको होती काम नको। कारण ज्याचं करता आपण फोन लावतो तो साहेब करू त्या सांगतो मंत्र्याचा दबाव आहे। जर वावर करते जायला असतो खुश राहा, नाही जायला असतो तुम्ही काय करत आहे मंत्री ते टाकत एका ना। आणि नंतर शेवटी काय होतं, हे भाऊ नका 2-1 होता ते मौत झाली का म्हणा आता कार्यक्रमात। त्यामुळे काही गोष्टी अशा चांगल्या करा की ज्याच्यामुळे जनतेला आपल्यापासून त्रास नको व्हायला। अशा पद्धतीची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा। जास्त बोललो तर उचित होणार नाही। जेवण वाट पाहते, तुम्ही पण भुकेले, मी पण भुकेला, पण आज तुमच्याकडे पाहून आनंद वाटला। 5 सालात नाही भाई, 5 वर्षामध्ये बॉम्ब कामं करा, भरपूर कामं करा, लोकांची सेवा करा। दवाखान्याकरता तर आपण तत्पर आहोत, दवाखान्याची कामं करता सुद्धा मी कार्यकर्त्यांना वचन देतो, माझ्या कार्यकर्त्याला 10 लाख लागू दे का 20 लाख लागू दे, कधी त्याच्यावर अडचण आली तर हा गुलाबराव पाटील त्याच्याकरता उभा आहे, हे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी बरेच अनुभव आले लोकांना, बरेच अनुभव आले, बरेच माझ्या कार्यकर्त्याला दुखला, तो मुंबईत आला, त्याच्याकडे पैसे नसले, काळजी करण्याची गरज नाही। हा भाऊ उलटा असा केला तर तो तुमच्या मागे कायम उभा आहे। त्यामुळे 100% आपण इतकी काळजी करण्याची गरज नाहीये। जसं तुम्ही माझ्याकरता केलंय रात्रंदिवस, तसं रात्रंदिवस हा गुलाबराव पाटील तुमच्याकरता करेल हे वचन देतो।